दोन टप्प्यात द्या. आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय प्रकरण आहे? आजचं जो निवेदन आहे संपूर्ण सकल मातंग समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आहे. आमची वेदना अशी आहे की गेल्या 2-3 महिन्यापासून मातंग समाजाचे कार्यकर्ता कचरू मतदारी सगट यांना जी टार्गेट केलं जात आहे आणि छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये तडीपार केलं जात आहे आणि ती जी 6-7 गुन्हे आहेत त्यात 3 ते 4 गुन्हे नील आहेत आणि 1 ते 2 गुन्हे जे आहेत ते इतर लोकांचे नावाचे गुन्हे यांच्यावरती ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. ते गुन्हे याची सखोल चौकशी करून ज्या लोकांनी कस्तुरभाऊ सगट यांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि जो कोणी DYSP ओंकारजी देशमुख साहेब आहेत यांनी जो जातीय सलोखा बिघडावा यासाठी त्यांनी अतिशय गांभीर्याने घेऊन या ठिकाणी कस्तूर मतदारी सगट यांच्यावरती जो तडीपारची जी ऑर्डर काढलेली आहे की तात्काळ त्यांच्या वरिष्ठांशी बोलून ती रद्द करावी ही संपूर्ण समाजाची भावना आहे. ही आज सुरुवात आहे. आज धाराशिव तो झाके अभी महाराष्ट्र बाकी आहे. ह्यांच्यानंतर आज धाराशिव उद्या सोलापूर असेल, परत सातारा असेल, कोल्हापूर असेल आणि पुणे असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचा उद्रेक तुम्हाला बघायला मिळेल. या ठिकाणी मी सर्व शासनाच्या लोकांना विनंती करायची आहे, सर्व प्रशासनाला विनंती करायची आहे तो आजचा जो या ठिकाणी मातंग समाजाच्या स्टाईलने आपल्याला उत्तर मिळेल आणि मातंग समाजाच्या वतीनं उग्र आंदोलन तुम्हाला पाहायला मिळेल. हा फक्त धाराशिव जिल्ह्यापुरतं नाही आहे, तर संपूर्ण राज्यामध्ये मातंग समाज, सकल मातंग समाज असतील, विविध संघटना असेल, आपापल्या स्टाईलमध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये हा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल. कशामुळे झाला हा प्रकार? राजकीय दोषातून झालेला आहे. कस्तूर सगटने शहापूर जिल्हा परिषद गट SC पडला असताना त्या ठिकाणी निवडणूक लढवली. का निवडणूक लढवली म्हणून काही राजकीय लोकांनी स्टंटबाजी करून मातंग समाजाचा एक युवक आज राजकारणामध्ये उभा राहतोय. तो उभा राहूनही तो कुठं तर पूर्वीचीच धंदे करत फिरलं पाहिजे अशा यांच्या मनामध्ये एक भावना आली आणि तो आम्हाला वारंवार या ठिकाणी अटला करत आहेत. सोशल मीडियावरती मानसिकतेतून झाले आहे. खरोखर DYSP हे विकले गेलेले आहेत आणि आज तुळजापूर तालुक्यामध्ये मोठमोठे क्रिमिनल, एवढे मोठमोठे गुन्हेगार आहेत
त्यांच्यावर कारवाई नाही. आज जवळपास 2 महिन्या 4 महिन्यापूर्वी तुळजापूर तालुक्यामध्ये जवळपास 2-2, 3-3 अट्रॉसिटी झाली. ते अजून आरोपी अटक नाहीत. DYSP विकले गेलेले आहेत, सुपारे घेतात, राजकीय लोकांच्या हात मिळवणी करतात, म्हणून हे कारवाई झालेली आहे. आमची अशी या माध्यमातून मागणी आहे की DYSPची लवकरात लवकर बदली करून हे झालेले तडीपार हे तडीपार मुळात खोटाच आहे. कारण बनाव केलेला आहे, पोलिसांनी बनाव करून हा प्रकार केलेला आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळात मातंग समाज हे जे सत्ताधारी पक्षांनी जे काय कारनामे केलेत त्यांना जागा दाखवल्याशिवाय मातंग समाज राहणार नाही. सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी आज मी असं ठणकावून सांगतो. भाजपचे काही सत्ताधारी आमदार असतील, त्यांचे पुत्र असतील, ते दबाव टाकतात, त्याच्यामुळे हे प्रकार घडलेला आहे.